त्यानंतर पुढे आता आपण बघतोय की लिमिटेशन्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. का आपण कॉस्टिंग शिकतोय? कारण की फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये काही लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स म्हणजे मर्यादा किंवा आपण असं म्हणूया की डिसएडव्हान्टेजेस. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये ह्या गोष्टी होत नाहीत, म्हणून आपल्याला कॉस्टिंगची गरज आहे किंवा या विषयाची गरज आहे. कोणकोणत्या गोष्टी आपण फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये करत नाही किंवा काय आपल्याला या फायनान्शियल अकाउंटिंग मधून मिळत नाही वगैरे वगैरे ह्या गोष्टी. पहिला मुद्दा त्या ठिकाणी दिलेला आहे हिस्टॉरिकल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंग काय करतं? व्यवहार झाल्यानंतर रेकॉर्ड करतं, म्हणजे हिस्ट्री रेकॉर्ड करण्याचं काम करतं. जी घटना भूतकाळामध्ये झाली, व्यवहार झाला, खरेदी झाली, विक्री झाली, पैसे दिले, पैसे आले, म्हणजे व्यवहार पूर्ण झालेला आहे याचं रेकॉर्डिंग करतं आणि त्याचे रिझल्ट दाखवतं. वर्ष संपल्यानंतर आपण काय करतो? त्याचा अनालिसिस करतो आणि रिझल्ट दाखवतो. मग नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस जी काय असेल ती पोझिशन आपल्याला दिसते. परंतु नीट लक्षात घ्या, कॉस्टिंग मध्ये त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन आपल्याला असं सांगता येईल की कॉस्टिंग मध्ये आपण काय करतो की भविष्यात होणाऱ्या खर्चाचा अंदाज घेऊन जी वस्तू भविष्यात विकायची आहे त्याचा खर्च मांडून त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. म्हणजे कॉस्टिंग मध्ये वर्तमान परिस्थिती आणि भविष्य याच्या संदर्भामधलं अकाउंटिंग केलं जातं. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये फक्त भूतकाळातलं अकाउंटिंग असतं, म्हणून आपल्याला कॉस्टिंगची गरज आहे. दुसरा या ठिकाणी लिमिटेशन आहे, इट डज नॉट प्रोव्हाइड डिटेल्स ऑर ब्रेकअप. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये आपल्याला कोणत्याही पद्धतीचे डिटेल्स किंवा त्याचं ब्रेकअप समजत नाही. म्हणजे एका विशिष्ट वस्तूचं मॅन्युफॅक्चरिंग करत असताना प्रत्यक्ष किती खर्च आला हे आपल्याला डिटेल स्वरूपामध्ये नाही सांगता येत. ओव्हरऑल सांगता येईल की टोटल की 500 टन माल मॅन्युफॅक्चरिंग केला, तर मग 500 टन माल मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी रॉ मटेरियल किती वगैरे वगैरे हे सगळं आपण एकत्रितरित्या सांगू शकतो. पण ज्यावेळेस पर युनिट कॉस्ट कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस मात्र याचे डिटेल्स फायनान्शियल अकाउंटिंग सांगू शकत नाही. ते आपल्याला कुठं मिळतात? तर कॉस्ट अकाउंटिंग मध्ये. म्हणून त्याचं ते लिमिटेशन आहे. तिसरं लिमिटेशन आहे प्राइस फिक्सेशन इज डिफिकल्ट. प्राइस फिक्स करू शकत नाही. मुळात मगाशी जसं सांगितल्या पद्धतीने आपण व्यवहार झाल्यानंतर रेकॉर्ड करतो, त्यामुळे इथं व्यवहार झालेला आहे, जी गोष्ट झालेली आहे त्याच्यामध्ये फिक्सेशन करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे कॉस्टिंग मध्ये आपल्याला शक्य आहे, कारण की वस्तू आपल्याला विकायची आहे, वस्तू आपल्याला मॅन्युफॅक्चर करायची आहे, मग त्याची प्राइस फिक्स करण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. मग ते करणे शक्य आहे कॉस्टिंग मध्ये. पण फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये प्राइस वस्तूची ठरवता येत नाही. त्यानंतर सबमिशन ऑफ टेंडर्स. टेंडर भरणे हे सर्वांना आता बऱ्यापैकी माहिती आहे की कोटेशन्स मागवतो, आपल्याला टेंडर भरावे लागतात आणि मग कमी किमतीला ज्याची कोटेशन किंवा टेंडर आलेलं आहे त्याला त्याची कॉन्ट्रॅक्ट्स केले जातात. पण अशी कोणतीही गोष्ट फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये होत नाही. हे टेंडर वगैरे भरण्याचं काम हे कॉस्ट अकाउंटिंग मधूनच केलं जातं किंवा कॉस्ट अकाउंटिंग मुळेच आपण ह्या गोष्टी करू शकतो. पाचवं लिमिटेशन आहे नो ऑब्जेक्टिव्ह क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. अकाउंट्सचं कोणत्याही पद्धतीचं असं सेपरेट क्लासिफिकेशन आपण करत नाही. एक्सपेन्सेस अकाउंट काढला तर एक्सपेन्सेस फक्त ते जेवढे काही एक्सपेन्सेस आहेत त्याचं फक्त झालेले एक्सपेन्सेस आपण रेकॉर्ड करतो, परंतु त्याचं कोणत्याही विशिष्ट पद्धतीचं क्लासिफिकेशन नाही. लक्षात घ्या, आतापर्यंत आपण असं डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अशा कोणत्याही पद्धतीच्या क्लासिफिकेशनचं आपण विचार केलेला नाही. किंवा फॅक्टरी एक्सपेन्सेस काय असतात, प्राइम कॉस्ट काय असते, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस कशा असतात, ऑफिस एक्सपेन्सेस कशा असतात, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, अशा काही टर्मिनॉलॉजीज या कॉस्टिंगमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ह्या कोणत्याही टर्मिनॉलॉजीज आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये बघायला मिळत नाहीत. म्हणजे तिथं कॉस्टिंगमध्ये एक विशिष्ट उद्देशाला अनुसरून आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला तिथे रिझल्ट मिळतात. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये ते ऑब्जेक्टिव्ह नसतातच. 6 नंबरचं लिमिटेशन आहे नो डिफरन्शिएशन बिटवीन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मग अशी सांगितलं त्या पद्धतीने डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये असं डिफरन्शिएशन करता येत नाही. खर्च, कारण की तिथं व्यवहार खरेदी विक्रीच्या संदर्भात आहे, मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भात नाही. 7 नंबरचा लिमिटेशन नो सेफगार्ड अगेन्स्ट मटेरियल लॉसेस. जे काही मटेरियल लॉसेस आहेत, मटेरियलच्या संदर्भामध्ये झालेले लॉसेस किंवा काही महत्त्वाचे जे काही लॉसेस आहेत याच्या संदर्भामध्ये कोणतीही सेफगार्ड सिच्युएशन त्या ठिकाणी नाही. लॉस झाला की रेकॉर्ड होतो. लक्षात घ्या, फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपण काय लॉस बाय थेफ्ट असेल
लॉस बाय फायर असेल, याचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो की लॉस झाला, परंतु लॉस होऊ नये याच्यासाठी किंवा लॉस जरी झाला तरी तो कमीत कमी राहावा याच्यासाठी कोणतीही प्रोव्हिजन फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये नाही. ती कॉस्ट अकाउंटिंग मध्ये आपल्याला बघायला मिळते. 8 नंबरचं लिमिटेशन आहे नो कंट्रोल ओव्हर लेबर कॉस्ट. कर्मचाऱ्यांवरती जो काही खर्च केला जातो, लेबरवरती जो काही खर्च केला जातो, त्याच्यावरती आपण फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये कंट्रोल करू शकत नाही. कारण की ज्यावेळेस आपण वेजेस पेड करतो किंवा सॅलरी पेड करतो, बोनस देतो, कमिशन देतो, प्रॉव्हिडंट फंडचं कॉन्ट्रीब्युशन देतो, तर हे फक्त व्यवहार झाल्यानंतर त्याचं अकाउंटिंग एंट्रीज होते, हे फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये होतं. परंतु याच्यावर कंट्रोल किंवा नियंत्रण नाही करू शकत, कारण की तिथं असं कोणतंही अनालिसिस नाही की हा खर्च वाढल्यामुळे किंवा हा खर्च वाढल्यामुळे वस्तूची किंमत एवढी होईल किंवा नफा एवढा होईल किंवा कमी झाल्यामुळे वस्तूची किंमत एवढी होईल. हे सगळं अनालिसिस कॉस्टिंग मध्ये आपल्याला शक्य आहे. 9 नंबरचा आहे नो कंट्रोल ओव्हर आयडल फॅसिलिटी. आयडल फॅसिलिटी ज्या असतात तर त्या फॅसिलिटीज वरती कोणत्याही पद्धतीचा कंट्रोल नसतो. लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की सपोज आता कर्मचारी कामावरती येतो. लक्षात घ्या, या ठिकाणी दोन गोष्टी आहेत. कर्मचारी कामावरती आला म्हणजे गेटमधून फॅक्टरीमध्ये आत आला तर आल्यानंतर लगेच त्याचा टाइम चालू होतो, कंपनीतलं काम त्याचं तास चालू होतो. पण प्रत्यक्षात तो कामाला कधी सुरुवात करतो, ज्यावेळेस तो येतो. त्यानंतर त्याचे जे काही बॅग वगैरे आहे तो एका विशिष्ट ठिकाणी ठेवतो. त्यानंतर कंपनीच्या आतमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिटला किंवा त्याच्या डिपार्टमेंटला पोहोचण्यासाठी त्याला लागणारा वेळ, त्यानंतर त्याचं जर ड्रेसअप करणं गरजेचं असेल किंवा जो फॉर्मल ड्रेस किंवा युनिफॉर्म घालणं गरजेचं असेल तर तो चेंज करण्यासाठी लागणारा वेळ, त्यानंतर मशीन आली, मशीन सुरू केली तर ह्याच्यासाठी लागणारा वेळ, हे सगळे जे वेळ आहेत हे आयडल फॅसिलिटीमध्ये जाणारे वेळ आहेत. तर ह्याच्या संदर्भामध्ये कोणतेही फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये रेकॉर्डिंग नाही, लक्षात घ्या. परंतु कॉस्ट अकाउंटिंग मध्ये मात्र ह्या गोष्टीचं सुद्धा रेकॉर्डिंग महत्वाचं आहे. वाया जाणारा वेळ, अनप्रोडक्टिव्ह वेज जे काही टाइम आहे तर याचं सुद्धा अकाउंटिंग आपण काय करतो, कॉस्ट अकाउंटिंग मध्ये मेजर करत असतो. 10वं लिमिटेशन आपल्याला बघायला मिळेल नो प्रोव्हिजन फॉर कॉम्पेन्सेशन ऑफ कॉस्ट. कॉस्ट किंवा खर्च ज्यावेळेस होतो तर त्या खर्चाचं कॉम्पेन्सेशन मिळावं किंवा नुकसान भरपाई मिळावी या दृष्टिकोनातून कोणतीही प्रोव्हिजन ही फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये आपण करत नाही. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये मात्र ती होते. आणि सर्वात शेवटचं ॲब्सेन्स ऑफ बजेटरी कंट्रोल अँड स्टँडर्ड कॉस्टिंग. ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे बजेट मांडणं किंवा एखादं स्टँडर्ड कॉस्ट तयार करणं की या किमतीला एवढ्या वस्तू या किमतीला आपण ती वस्तू विकणार आहोत किंवा वस्तू उत्पादन करायच्या अगोदर त्या वस्तूची किंमत डिफाईन करणं, ह्या गोष्टी फक्त कॉस्ट अकाउंटिंग मध्ये शक्य, फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये हे शक्य नाही. कारण की ह्या दोन्ही गोष्टीचा जर विचार केला, बजेटरी कंट्रोल आणि स्टँडर्ड कॉस्टिंग डिसिजन हे भविष्याशी संबंधित आहे. मुळात फायनान्शियल अकाउंटिंग हे हिस्टॉरिकल बेस आहे, त्यामुळे घडलेल्या घटना किंवा घडलेले व्यवहार रेकॉर्ड करतं. बजेट हे भविष्याशी संबंधित, त्यामुळं त्या ठिकाणी त्याची प्रोव्हिजन होत नाही. लक्षात आले लिमिटेशन्स फायनान्शियल